2016 रिओ ऑलिम्पिक. भारताची मोठी आशा मीराबाई चानू. पण ती एकही वैध क्लीन अँड जर्क लीप पूर्ण करू शकली नाही. स्पर्धा पूर्णही करू शकली नाही. एका दिवसात स्वप्न तुटलं, टीका झाली, प्रश्न विचारले गेले. अनेकांसाठी ही कथा इथे संपली होती. पण 10 वर्षानंतर 30 खेळाडू सलग तिसरं राष्ट्रकुल सुवर्ण जिंकते, गेम्स रेकॉर्ड करते आणि भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक जिंकते. प्रश्न आहे, या दोन चित्रांमध्ये नेमकं काय बदललं? खेळाडू, तंत्र की विचार करण्याची पद्धत? मणिपूरमधील एका छोट्याशा गावात लहानपणी ती जंगलातून लाकूड आणायची. तेव्हा कुणालाही वाटलं नव्हतं की हीच मुलगी एक दिवस जगातील सर्वोत्तम वेटलिफ्टर्स बनली जाईल. आज आपण फक्त पदकांची गोष्ट सांगणार नाही, आपण शोधणार आहोत एका अपयशानंतर जागतिक विजेती कशी घडते. ही आहे मीराबाई चानूची खरी कथा, काल आणि आजवर. भारताच्या ईशान्येकडील मणिपूर निसर्गाने समृद्ध, पण संधी मात्र मर्यादित. याच राज्यातील एका छोट्याशा गावात 8 ऑगस्ट 1994 रोजी मीराबाई चानूचा जन्म झाला. घर साधं होतं, जीवनही साधंच. लहानपणापासून घरची कामं हीच तिची पहिली जबाबदारी होती. जंगलातून लाकूड आणणं हे त्या भागातील अनेक कुटुंबासाठी रोजचं काम. मीराबाई त्याला अपवाद नव्हती. तिच्या ताकदीची पहिली झलक याच काळात अनेकांनी पाहिली. पण तिचं आयुष्य बदललं जेव्हा तिने प्रथम वेटलिफ्टिंग पाहिलं. भारतीय वेटलिफ्टर कुंजाराणी देवी यांच्या कामगिरीने तिच्या मनात एक नवं स्वप्न निर्माण झालं. शिक्षणासाठी दररोजचा मोठा प्रवास थकवा होता, अडचणी होत्या, पण सराव थांबला नाही. वेटलिफ्टिंगमध्ये फक्त ताकद पुरेशी नसते, तंत्र, संतुलन, वेळ आणि दररोजची शिस्त हीच तिची खरी ताकद बनत गेली. राज्यस्तर, राष्ट्रीय स्पर्धा आणि नंतर भारतीय संघ. प्रत्येक स्पर्धेनंतर एक नवं लक्ष समोर उभं राहत गेलं. आता ती एका छोट्या गावातील मुलगी राहिली नव्हती, ती भारताची आशा बनली होती. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. 2016 रिओ ऑलिम्पिक, जिथे एका दिवसाने सगळं बदललं. भारताच्या अपेक्षा उंच होत्या. मीराबाई चानू आता जगातील सर्वोत्तम खेळाडू विरुद्ध उभी होती. पण स्पर्धेचा दिवस तिच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण दिवस ठरला. क्लीन अँड जर्कमध्ये एकही वैध प्रयत्न यशस्वी झाला नाही आणि तिची स्पर्धा पूर्ण होण्याआधीच संपली. स्टेडियममधील पराभव काही मिनिटाचा होता, पण मनातला संघर्ष खूप मोठा होता. एका अपयशाने स्वतःवरच प्रश्नचिन्ह उभं राहू शकतो. इथेच 2 मार्ग होते, एक हार मारण्याचा आणि दुसरा पुन्हा सुरुवात करण्याचा. मीराबाईने दुसरा मार्ग निवडला. तिने फक्त वजन उचलण्याचा सराव केला नाही, तिने स्वतःला पुन्हा घडवलं, तंत्र सुधारलं, शरीर मजबूत केलं आणि मनही. त्याचा परिणाम लवकरच दिसू लागला. 2017 जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, सुवर्णपदक. हा फक्त विजय नव्हता, हे उत्तरही होतं. टोकियो ऑलिम्पिक. यावेळी मीराबाई चानूने भारतासाठी रौप्य पदक जिंकलं. रिओमधील अपूर्ण कथा इथे पूर्ण झाली. पण ही शेवटची मंजिल नव्हती, कारण महान खेळाडू एक दिवस विजय मिळवून थांबत नाहीत. तो सातत्याने स्वतःला सिद्ध करत राहतो आणि याच सातत्याने 2016 मध्ये इतिहास पुन्हा लिहिला. 2026 पुन्हा एकदा मीराबाई चानू मंचावर उभी होती आणि तिने सलग तिसरं राष्ट्रकुल सुवर्ण पदक जिंकत भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासात आणखी एक महत्त्वाचा अध्याय लिहिला. एका बाजूला रिओ, अपूर्ण प्रयत्न, निराशा आणि दुसऱ्या बाजूला इतिहास, सुवर्ण आणि सातत्य. या कथेत सर्वात मोठा विजय पदकांचा नाही, तो आहे परत उभं राहण्याचा. कारण अनेक लोक जिंकतात, पण प्रत्येकजण अपयशानंतर पुन्हा जिंकत नाही. ही कथा फक्त एका खेळाडूची नाही, ही कथा प्रत्येक त्या व्यक्तीची आहे ज्याचं एखादं स्वप्न कधी ना कधी तुटलं आहे आणि ज्याने पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. रिओने तिला हरवलं नाही, ते रिओने तिला घडवलं. कधीकधी आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस आपल्या सर्वात मोठ्या यशाची तयारी करत असतात. आज आपण फक्त एका सुवर्ण पदकाची गोष्ट पाहिली नाही, आपण पाहिला एका प्रवासाचा अर्थ. एका अपयशानंतर माणूस स्वतःला पुन्हा कसा घडवू शकतो. कथा इथे संपते, पण विचार इथून सुरू होतो.